आपल्या सफरची चिल्ड सकाळ अँड वी आर ऑफ टू सातारा फॉर अ प्री वेडिंग शूट. कॅमेरा बॅग भरली, जॅकेट घातलं आणि चहा न घेता आम्ही निघालो. थंडी एवढी होती की लेन्सला फॉग झालता आणि आमचा वैभव थरथरत होता. बघून वाटलं गिम्बल तर व्हिडिओ स्टील करेल, पण आमचा वैभवमुळे मोशन ब्लर इफेक्ट येतोय काय. आणि मयंक यांना अशी टोपी घातलाय की जणू असं वाटाले की बॉर्डरवर ड्युटी संपवून डायरेक्ट शूटला आलाय काय. त्यासमोर शांत पाणी पसरलं होतं. सकाळचं पहिलं किरण पाण्यावर खेळत होतं. थंडीचा गारवा अनुभवायला मिळत होता. जणू निसर्ग स्वतःच एकदम सिनेमॅटिक सीन सेट करत होता. मंदिरजवळ एकदम शांत होतं आणि प्रत्येक क्षणात एक वेगळीच वाईब होती. मंदिरचं शूट झालं. आता विंडमिलकडे रवाना. आणि हे आहेत 47-47 टीम संघाचे संघमालक वैभव पाटील आणि हे आहेत आपले मयंक भाऊ शेटजी. तिकडं वारं सुटलेलं आणि आम्ही विंडमिलच्या खाली एक हिस्ट्री शूट करत होतो. 1:15 पुढच्या लोकेशनसाठी निघालेलो आणि गाडी स्कॉर्पिओ होती. भाऊ गाडी अशी मारालता की पुढे रोड नाही दिसला की डायरेक्ट गाडी हवेतच जाणार होती. जाता जाता गाडीच्या खिडकीतून बाहेर बघितलं. निसर्ग पाहून एकदम मनाला रिलॅक्स आणि फ्रेश वाटू लागलेलं. नेक्स्ट लोकेशनला पोचलेलो. ऊन खतरनाक पडलेलं, त्यामुळे जरा गाडीतच विश्रांती घेऊया म्हणलं. जरा गाडीतच विश्रांती घेतली. मग सूर्य मावळत होता. बॅकवॉटरच्या शांत किनाऱ्यावर शूट सुरू होतं. त्या थंडगार सरीतून फिरणाऱ्या वाऱ्यानं मनात एक अनोखी कहाणी जन्म घेत होती. शूट कंप्लीट करून वैभवला म्हणलं पॅकअप काय. वैभव कसा म्हणतोय बघा. चपला विषय बंडा पाय इधर करो, थोडा पाय इधर करो, तोंड उधर करो तुम्हाला. वैभवची भाषा. इथे सूर्यास्ताच्या साक्षीने प्रेमाचं एक शांत आणि सुंदर पान लिहिलं गेलं. ही तर सुरुवात आहे. अशाच न विसरता येणाऱ्या क्षणांसाठी तयार राहा आणि लाईक करा, शेअर करा, फॉलो करा आणि विसरू नका, कारण प्रत्येक कहाणी खास आहे.